Everything is similar. चलो do it, come on fast. क्या आ रहा है आंसर? सोडो प्रणीता, हे असंच करायचंय ना. 6 रिवॉल्यूशन कंप्लीट हो गए, इसका मतलब क्या होगा? डिस्प्लेसमेंट 0. उसके बाद में बचता है हाफ राउंड. हाफ राउंड में फिर से डिस्प्लेसमेंट 2r होगा. यहाँ पे बस रेडियस कितनी दी है? तो 40 का डबल, तो इसको 80 बनाना पड़ेगा. टाइम इंटरवल कितना है? ईच राउंड के लिए 10 सेकंड है. 6 कंप्लीट के लिए 60. एक हाफ है तो यानी ये डिनोमिनेटर में ये 40 अपॉन आ जाएगा 65. ये तो डिवीजन हो वेरी गुड. 80 अपॉन 65 कितना आएगा? 1.23 मीटर पर सेकंड. ये आ गई वेलोसिटी. किती लोकांचं सेम होत आहे सर? ऐश्वर्या कसं काय चुकलं? डिवीजन चुकलं ना? ठीक है. नेक्स्ट, अभी स्पीड कैलकुलेट करो. स्पीड के लिए क्या होगा? वेरी गुड. देखो स्पीड के लिए क्या बोला है? 6 राउंड कंप्लीट. 6 राउंड कंप्लीट होंगे मतलब डिस्प्लेसमेंट होगा 12 पाई आर. एक आधा राउंड है मतलब आएगा 13 पाई आर. तो ये 13 पाई आर दिया है 40 डिवाइड बाय टाइम टोटल है 65. तो ये 1, ये 5, ये 8, तो स्पीड बनेगी 8 पाई मीटर पर सेकंड. हे किती लोकांचं सिमिलर होतं? बाकी ज्यांचं काय प्रॉब्लेम येतोय बेटा? का बरं आन्सर येत नाहीये? शिकारी आला की तेवढं तर आलं पाहिजे ना. उठता नाही आलं तरी चालेल बाळा. ठीक आहे, चलो सेम क्वेश्चन. जोपर्यंत येत नाही तोपर्यंत आपण सोडणार नाही. जब तक तोडेंगे नाही तब तक. आठवतंय ना दशरथ मांजी? डोंगर फोडला होता त्यांनी. कारण काय होतं ते तो सोडून द्या, कारण लय भारी होत तसं. पण त्यांनी डोंगर फोडला होता. आपल्याला काय डोंगर फोडायचे आहेत का? मी येत असताना ते पोलीस भरती अकॅडमीचे क्लास असतो, ते स्टुडंट असतात, कळालं ना? तर ते आज थोडस थांबलो आणि त्यांच्यासोबत डिस्कस केलं. तर त्यांनी सांगितलं की 4:30 ला त्यांना रनिंगला सुरू करतात, रनिंग करायला, आणि कम्प्लीट 8 AM पर्यंत किती होत आहे? 3:30 AM. कुठून कुठपर्यंत? फ्रॉम बाबा पेट्रोल पंप टू ते दौलताबादला रोड जातो का, टी पॉइंट शरणापूर फाटा तिथपर्यंत. नियर अबाउट 12 किलोमीटर आहे. इथून तिथपर्यंत आणि तिथून इथपर्यंत असेच राऊंड मारावे लागतात. तेव्हा मी विचार केला, आपल्या 11वी-12वीच्या पोरांना जर असं सांगितलं तर लेक्चरला यायचं म्हणल्यानंतर काय काय कारण असतात आपले, है ना पायल? आली जाग तर ठीक आहे, नाहीतर बघू पुढचं. एवढी कॉम्पिटिशन आहे आणि आपण एवढ्या कम्फर्ट मध्ये राहून काय? एक एक्झाम्पल मला असं वाटतंय आता मी पागल होऊन जाईल अशा प्रकारचे एक्झाम्पल सॉल्व्ह करून करून. 100 सवाल झाले असतील इसे. सर्कुलर ट्रैक, सर्कुलर ट्रैक, सर्कुलर ट्रैक. डिस्प्लेसमेंट बोला है तो सिर्फ क्या करना है? इनिशियल फाइनल पोजिशंस को कनेक्ट करना है. तेवढं येत नाही. काय प्रॉब्लेम काय येतोय तुमचा? ठीक आहे, 1-2 असतात मठ्ठ, काय फरक पडत? बसून असतात ते इथं बोर्डवर असं बघता, एक्सप्रेशन देता की सगळं कळतंय म्हणून. डोक्यात तोच विचार चालू, आज विनाकारण लवकर उठलो, झोपच सुधरत नाहीये. ठीक आहे ना? हे काही कामाचे नाही ते. ठीक है, राइट डाउन. सेम क्वेश्चन. सर्कुलर ट्रैक है, रेडियस है 100 मीटर और एक चक्कर कंप्लीट करने के लिए टाइम लग रहा है 20 सेकंड. सर्कुलर चक्कर मारना है, रेडियस है 100 मीटर और एक चक्कर कंप्लीट करने के लिए 20 सेकंड लग रहे. तो जब वो 20 राउंड कंप्लीट करेगा उस केस में व्हाट विल बी द स्पीड एंड वेलोसिटी? वेलोसिटी 0. या कन्सेप्टची जादू आहे बेटा. एक कन्सेप्ट जर क्लिअर असेल तर क्वेश्चन मध्ये किती पण फिरू द्या, तुम्हाला फरक पडत नाही. फिजिक्सचं मी सांगितलंय की एक बाजू आहे, एक डिसएडव्हान्टेज आहे की एक कन्सेप्ट जर आपण घेतली तर त्या कन्सेप्टवर कमीत कमी आपण 250 to 300 टाइपचे ऍप्लिकेशन डिस्कस करू शकतो. हे झालं त्याचं दुखरी बाजू, डिसएडवांटेज. बट उसका एडवांटेज ये है कि 250 नहीं 2500 भी आ गए, उनको सॉल्व करने की प्रोसेस एंड सॉल्व करने के लिए जो फॉर्मूले वो चेंज नहीं. त्यामुळे एकदा कन्सेप्ट कळाली, ती अप्लाई केली की आंसर येऊन जातं. बॉडी जहां से निकली थी, डिस्प्लेसमेंट मतलब रिवॉल्यूशन के बाद में वही पे आ रही है, तो डिस्प्लेसमेंट 0, तो वेलोसिटी विल बी 0.
स्पीड के लिए क्या करना होगा, एक राउंड का 2 पाई आर, तो 20 राउंड का 40 पाई आर, तो 40 इंटू पाई आर कितना है 100, टाइम कितना है एक राउंड के लिए 20 सेकंड, तो 20 राउंड के लिए 400 सेकंड, तो 4 4 100 100 क्या आ गया, हो 10 पाई मीटर पर सेकंड. नेक्स्ट, आता किती लोकांना कळालंय, ऍटलीस्ट कळालं, आन्सर नाही आलं ते सोडून द्या. हे कळालं कसं सोडवलं ते, सगळ्यांना कळालं. पोपट आला की मग शिकारी आला की उडून जायचं आहे की नाही, फक्त आता सोडवतानाच गोळ होणार आहे. नेक्स्ट सेम क्वेश्चन आहे, रेडियस सेम आहे, टाइम इंटरवल सेम आहे, फक्त ती बॉडी 20 च्या ऐवजी 25 राउंड कंप्लीट करते. इट कंप्लीट्स 25 राउंड्स. परत राउंड कंप्लीट हो गया मतलब डिस्प्लेसमेंट, वेलोसिटी का विषय संपला. स्पीड के लिए एक राउंड का 2 पाई आर, 25 राउंड का 50 पाई आर, 50 पाई इंटू 100 एंड टाइम कितना बनेगा, एक का 20 तो 25 का 500. अगेन स्पीड कितनी आ रही है 10 पाई. फिर से सेम क्वेश्चन है, आपको बोला है रेडियस 20 मीटर है, टाइम इंटरवल 2 सेकंड है और बॉडी कंप्लीट कर रही है 100 राउंड. वेलोसिटी अगेन 0, सोडवायची गरजच पडत नाही का, कारण डिस्प्लेसमेंट 0 हो रहा है मतलब वेलोसिटी विल बी. एंड स्पीड के लिए परत तेच रूल, एका राउंड मध्ये 2 पाई आर, तो 100 राउंड में 200 पाई आर. पाई आर कितना है 20, एका राउंडला 2 सेकंड, तो 200 राउंडला नहीं 100 राउंडला 200 सेकंड, तो डिनोमिनेटर में 200 कैंसिल कैंसिल, कितना आ गया 20 पाई. नेक्स्ट, बॉडी की रेडियस, बॉडी की नहीं सर्कुलर ट्रैक की रेडियस दी है 5 मीटर और बोला जा रहा है कि एक राउंड कंप्लीट करने के लिए 1 सेकंड लग रहा है और बॉडी कंप्लीट कर रही है 10.5 राउंड. तो कैलकुलेट स्पीड एंड वेलोसिटी. रेडियस, टाइम सब कुछ गिवन है इन क्वेश्चन. वन 1.21, वेरी गुड. एंड स्पीड ये बघा 10 राउंड कंप्लीट हो जाएंगे, इसका मतलब फिर से 10 राउंड के लिए वेलोसिटी विल बिकम 0, तो उसके लिए कोई कैलकुलेशंस नहीं होंगे. लेकिन हाफ राउंड में बॉडी कहां पे होगी, डायमेट्रिकली अपोजिट पॉइंट पे, ए से लेके बी तक. तो ये डिस्टेंस कितना है, इक्वल टू डायमीटर है यानी 2r है. r कितना है, तो डिस्प्लेसमेंट हो गया 10. अभी टाइम चाहिए, एक राउंड ला 1 सेकंड, 10 राउंड के लिए एंड हाफ राउंड के लिए 10.5, तो 10 अपॉन 10.5 मीटर पर सेकंड, ये हो गई वेलोसिटी 0.9 मीटर पर सेकंड. देन व्हाट विल बी द स्पीड 9. आता स्पीड काढायला काय लागतं, डिस्टेंस लागतं. डिस्टेंस के लिए कंडीशन क्या है, एक राउंड हो गया 2 पाई आर, तो यहाँ पे कितने राउंड हो रहे हैं 10 राउंड. 10 राउंड कंप्लीट है मतलब 20 पाई आर एंड आधे राउंड का 1 पाई आर, तो कितना हो गया 21 पाई आर अपॉन टाइम कितना है परत तोच 10.5, ये 1 ये 2, तो आर मतलब ये 10 पाई. किती लोकांचं सिमिलर होतं, बाकीचे काय येत नाही आन्सर, काय प्रॉब्लेम खुशी, का बरं येत नाही आन्सर. मार्क्स कमी पडले सोडून द्या त्याच्या, उद्या बघा आता कसे मार्क्स वाढतील, त्यावर विचार नाही करायचा, जो हो गया सो हो गया. गेलेल्यांबद्दल आठवणी काढत बसायचे नाही. ठीक आहे, चला नेक्स्ट. इफ अ पार्टिकल मूव्स अलॉन्ग सर्कुलर ट्रॅक ऑफ रेडियस 1 मीटर and requires 2 seconds to complete each revolution. Then if it completes 2 complete round and एक 3/4 round, 2 complete चक्कर and एक 3/4, then what will be the speed and velocity?
स्पीड कितनी होगी, वेलोसिटी कितनी होगी। चल तेजस पटपट सोडो आंसर। √2/5.5 सिम्प्लिफाय कर ना त्याला, डिव्हिजन शिकवलं नाही तुला। चलो यहाँ पे डिस्प्लेसमेंट कैलकुलेट करने के लिए सगळे बोर्डवर लक्ष देतील आता। 2 राउंड तो कंप्लीट हो रहा है, 2 राउंड का कोई विशेष नहीं, उनमें डिस्प्लेसमेंट 0 होने वाला है, ठीक है। अब बची बात 3/4 राउंड की, यानी हमें सर्कल को करना पड़ेगा 4 इक्वल पार्ट में डिवाइड। हे डिनॉमिनेटर असतं म्हणजे किती पार्ट मध्ये आपण डिवाइड केले, 3/4 था, इसलिए मैंने 4 पार्ट में डिवाइड किया। अगर 3/5 होता तो, 3/7 होता तो, 3/10 होता तो, 3/100 होता तो, 3/1000 होता तो, सर्कल को अपन 1000 इक्वल पार्ट में डिवाइड करते। कळालं। अब सर्कल को डिवाइड करेंगे मतलब एक्चुअल डिवाइडेशन किसका होगा, एंगल का होगा। एक कंप्लीट चक्कर का एंगल कितना होता है, 360 डिग्री। अब 360 को अगर 4 इक्वल पार्ट में डिवाइड किया जा रहा है, मतलब 360 को 4 से डिवाइड करना पड़ेगा, कितना आएगा 90 डिग्री। इसका मतलब जो इक्वल पार्ट डायग्राम में दिख रही है, इसमें हर बार एंगल जो है वो 90 डिग्री 90 डिग्री 90 90 90 90 होगा, ठीक है। एंड ये 90 मतलब 1 क्वार्टर, ऐसे 4 क्वार्टर कंप्लीट हो गए, एक सर्कल कंप्लीट हो रहा है। कळालं। अगर यहाँ पे बोला होता कि बॉडी जो है वो 2/5 राउंड कंप्लीट कर रही है, तो हम क्या करते, वहां पे जो 360 को 4 से डिवाइड किया है वहां पे 5 से डिवाइड करते, तो कितना आता है आंसर 72 डिग्री। कळतंय का। यानी सेम सर्कल में हम 1 ये 2 ये 5 असं कंसिडर करा कि इक्वल है ना, 5 इक्वल पार्ट में हम इसको डिवाइड करते, एंड हर एक पार्ट का एंगल कितना होता फिर 72 72 72 72 डिग्री। अगर आपको बोला जाता कि हम यहाँ पे 3/10 कितना डिस्प्लेसमेंट निकाल रहे हैं या फिर वेलोसिटी निकालनी है जहां पे अराउंड 3/10 है, इसका मतलब हम सर्कल को क्या करेंगे, ऑटो वाला लेट आला, ठीक है। क्या करना पड़ेगा, सर्कल को 10 इक्वल पार्ट में डिवाइड करना पड़ेगा। अब 10 इक्वल पार्ट में डिवाइड करेंगे मतलब फिर से 360/10 करना पड़ेगा। हे बघा मी बोललेलं कळतंय सगळ्यांना, किती लोकांना मी बोललेलंच कळत नाही, नाही कोणालाच नाही, सगळ्यांना कळतंय। हा कळत नाही असं विचारलं, किती लोकांना बोललेलं कळतं, 100% कळतं। लँग्वेजचा बोलण्याचा प्रॉब्लेम नाही ना माझा, नक्की का स्पीड जास्त होते बोलण्याची, स्पीड जास्त आहेच, मी तुम्हाला स्टार्ट पासून सांगतोय। कळालं ना, 2-3 दिवस ऍडजस्ट करायलाच जातात आपल्या लेक्चर मध्ये, नेमके काय ट्युनिंग। ते भजन कीर्तन असलं ना, ते कीर्तनाला जमले लोक काय करतात, अर्धा तास अगोदर जमतात, टाळ मृदंग आणि तो विना असतो ना, ते म्युझिकला काय करतात, त्या म्युझिकल इन्स्ट्रुमेंटला काय करत असतात, ट्युनिंग करत असतात त्याची, सगळ्यांच्या फ्रिक्वेन्सी मॅचअप करत असतात, जेणेकरून काय होईल नंतर नॉईज क्रिएट नाही होणार आणि चांगला साऊंड क्रिएट होईल। तर आपल्या लेक्चरमध्ये मॅच होता होता 2-3 दिवस, बरोबर आहे ना प्रणिता, म्हणजे स्पीडच मॅच होत नाही, नेमकं शब्द येऊन कानापर्यंत यायच्या अगोदर परत 2-4 नवीन शब्द आलेले असतात, बरोबर आहे की नाही। मग सवय लागता लागता 2-3 दिवस प्रॉब्लेम येतो की सर खूप स्पीड न बोलतात, बट याचं कारण सांगितलंय मी तुम्हाला, आपल्याकडे स्पेस भेटतच नाही। कळालं नाही, हे सोडून जर चुकून दुसरा विचार आला डोक्यामध्ये, विनाकारण लवकर उठलो आज, तर तुमचा गॅप जो पडतो 5-10 मिनिटं किंवा जोपर्यंत माझं स्पीच बोलणं संपत नाही तोपर्यंत लिंकच लागत नाही, काय बोललो होतो अगोदर काय नाही। म्हणजे 100% कॉन्सन्ट्रेशन असेल तरच कळतं, नाही तर मग आपलं परत सर काहीच कळालं नाही, म्हणजे आपण झिरोवर येऊन थांबतो। कळालं ना, त्यामुळे इथं डोक्यामध्ये दुसरं काही येऊच द्यायचं नाही, फक्त जे बोर्डर चालू आहे जे मी बोलतोय त्यावर फोकस करा। आणि आवाज येतो व्यवस्थित नक्की, मग हे बोललेलं कळतंय, मी एक्सप्लेन करतोय, एक्सप्लेनेशन म्हणजे असं प्रॉपर करत नाही का मी, शॉर्ट मध्ये करतोय असं वाटतंय। अरे मग कळत का नाही बाळांनो तुम्हाला, कळतंय मग असे धीर गंभीर एक्सप्रेशन काय आहेत तुमचे, आमचाही विचार करा जरा। कळालं नाही, तुमचे तोंड बघून आम्हाला शिकवायचंय, तुमच्या तोंडावरचे एक्सप्रेशन म्हणजे असे वाटले पाहिजे की तुम्हाला कळतंय। होतं ना कधी कधी एखादी गोष्ट कळाली की आपल्याला आनंद होतो आणि फेशियल एक्सप्रेशन चेंज होतात, आहे तसेच बसले मोठे सारखे, म्हणजे जे ऑनलाईन मध्ये होतं तेच चालू आहे ना, ऑफलाईन मध्ये काय आपला ऍडव्हान्टेज, ह्या गोष्टी असल्या पाहिजे। ऑफलाईन मध्ये तर मी इमॅजिन करतो जसे उत्तर येतात तुमचे लगेच है ना, मिनिमाइज करून सगळ्यांना कळायला लागले है ना, क्वेश्चन संपायच्या अगोदर आन्सर्स रेडी असतात, ते कळतंय का सगळ्यांना। जर कळत नसेल तर मी सांगते तुम्हाला, हीच ती वेळ, कळालं ना। याच्यानंतर लक्षात घ्या, ऑक्टोबर आहे, नोव्हेंबरच्या 20 पर्यंत तुमच्या हातामध्ये टाइम आहे,
ज्या गोष्टी आपल्याला कळत नाही त्या इथं बसून त्यावर वर्क करा, सिम्प्लिफाय करा, सॉल्व्ह करा. एकदा हा टाइम गेला, कळाल ना, त्याच्यानंतर लक्षात घ्या परत मॅच करणं शक्य नाही होणार फिजिक्स मध्ये. येते लक्षामध्ये? त्यामुळे जे नाही कळालं इथं बसा, 2 नाही 4 डबे घेऊन या रोज. तू लवकर यायचं बेटा उद्या. हा, 1 तास उशिरा आहे. 2 नाही 4 टिफिन घेऊन या. बट ज्या कामासाठी आपण हे सगळं सुरू केलंय त्यावर वर्क फोकस करा. आपल्याला हे सोडून बाकी सगळ्या गोष्टी प्रायोरिटी असतात. तर गावाकडे जायचंय, बाहेर जायचंय, हे का नाही, टिफिन आणला नाही, हे झालं ते झालं, हे सगळे रिझन्स आहेत आपल्यासमोर. हे कळतंय का? क्वेश्चन मध्ये सरळ सरळ म्हटलेलं असेल की किती राऊंड कंप्लीट होत आहे. एक चक्कर जर कंप्लीट झाला, एक राऊंड जर कंप्लीट झाला, डिस्प्लेसमेंट झिरोच होणार आहे. बॉडी जिथून निघाली होती तिथं पोहोचते. कळालं ना? मग डिस्प्लेसमेंट कॅल्क्युलेट करण्यासाठी आपण अगोदरच शॉर्टकट इंट्रोड्यूस केलाय 2r sin θ/2. हे हाफ राऊंड, 3/4 राऊंड हे जर नाही कळालं त्यावर कन्फ्युज व्हायचं नाही. बाय प्रोसेस जा. डिस्प्लेसमेंट कॅल्क्युलेट करायचंय, किती पण होऊ द्या, घाबरायचं नाही. आपल्याकडे फॉर्म्युला आहे 2r sin θ/2, वेयर थीटा मतलब कितने एंगल से बॉडी क्या कर रही है, डिस्प्लेस हो रही है अलोंग सर्कुलर पाथ, वो एंगल है. आता एंगल आपल्याला डायरेक्टली दिलेलाच नसतो, है ना. त्यांनी काय म्हटलंय, हाफ राऊंड. हाफ राउंड जर आपल्याला कळालं नहीं कि डायमेट्रिकली अपोजिट पॉइंट ला बॉडी येते, तर हाफ राउंड का एंगल कितना होगा. हाफ मतलब सर्कल को 2 इक्वल पार्ट में डिवाइड किया, 90 में 2 इक्वल पार्ट में डिवाइड किया, मतलब 360 को 2 से डिवाइड करेंगे, कितना आता है. मैं इथं पुट करा 180, 180/2 sin 90 1 into r, सॉरी 1 into 2r झालं आन्सर 2r. असंच कुठलाही राऊंड म्हटला, आता 3/4 म्हटला होता, नंतर मी सांगितलं 2/5 म्हणतील, 3/10 म्हणतील. कळालं ना. हे कधी आपल्या टेस्ट मध्ये आणि आपल्या प्रॅक्टिस लेक्चर मध्ये, फायनल एक्झाम मध्ये स्टँडर्ड फॉर्मॅट असेल 1 हाफ राउंड या 3/4 राउंड, या प्रकारचे क्वेश्चन असते. 90 180 छोड़ के 60 छोड़ के वो देंगे नहीं आपको. बट दिलंच तर आपल्याला रिस्क घ्यायची नाही, त्यामुळे आपण इथं सगळ्या प्रकारचं प्रिपरेशन करतोय. हे कळेल नक्की. कितने, आता हे तर बेसिक मॅथ्स माहित असेल ना. एक केक है, उसको 10 इक्वल पार्ट में डिवाइड किया, तो ईच पार्ट का वेट कितना होगा. इफ टोटल केक का वेट 10 kg था, काय करावं लागेल, टोटल वेट जी दिले त्याला 10 ने डिवाइड करावं लागेल. तेच करतोय आपण. टोटल एंगल तर ठरलेला आहे. सर्कल में कितना होगा 86 नहीं 360 डिग्री, 360 डिग्री, उसको डिवाइड कर रहे हैं अपन. 3/4 बोला 4 इक्वल पार्ट में, 2/5 बोला 5 इक्वल पार्ट में, 3/10 बोला 10 इक्वल पार्ट में. कळालं. आज जर त्यांनी म्हटलं की 2/20 इस पार्ट में डिवाइड किया, तो क्या करना पड़ेगा, 20 इक्वल पार्ट में डिवाइड करना पड़ेगा. एंड ईच पार्ट का एंगल कैलकुलेट करने के लिए डिग्री. कळलं नक्की. आता याच्यामध्ये जर त्यांनी 1/4 म्हटलं आणि 3/4 म्हटलं, याचा अर्थ काय होतो कि जो 4 पार्ट है, अगर उन्होंने 1/4 बोला है तो 4 में से एक पार्ट के ऊपर बॉडी मूव हो रही है. अगर उन्होंने 2/4 बोला, इसका मतलब 4 में से 2 पार्ट में बॉडी मूव हो रही है. अगर 3/4 बोला तो मतलब बॉडी यहां से निकल के ये 1 ये 2 ये 3 पार्ट कंप्लीट कर रही है. हमें पहले से मालूम है कि 1/4 का एंगल कितना है 90, तो ये बनेगा 90 + 90 + 90 मतलब 270. कळालं. बट या 270 ला घेण्याऐवजी आपण इकडनं जर कनेक्ट केलं तर हेच डिस्प्लेसमेंट असतं. कळतंय ना. त्यामुळे आपण काय करणार की जिस पार्ट में डिवाइड किया था उसको कितने पार्ट से मतलब कवर कर रहा है उससे मल्टीप्लाई कर देंगे. 3/4 म्हटलं तर आपण काय करणार 360 × 3/4 काय मिळेल आपल्याला. अरे अँगल मिळेल ना. अँगल मिळाले की डिस्प्लेसमेंट कॅल्क्युलेट करण्यासाठी 2r sin θ/2. आता आपला जो क्वेश्चन होता तो सॉल्व करू पहिले, नाही कळलं तर या टाइपचे क्वेश्चंस घेऊ अजून. क्या बोला था क्वेश्चन में, बॉडी कंप्लीट्स 2 कंप्लीट एंड 1 3/4 रिवॉल्यूशन. आता कंडीशन क्या है कि जब 2 राउंड कंप्लीट हो जाएंगे तब बॉडी का डिस्प्लेसमेंट 0 होने वाला है. तो 3/4 रिवॉल्यूशन कंप्लीट होने के बाद बॉडी का थीटा कितना लेना पड़ेगा, 90 ले सकते या फिर 270 ले सकते, बिकॉज दोनों से आंसर सेम आएगा. कसं, बेसिक मॅथ्स मध्ये बघितलंय आपण. कळालं ना. सप्लीमेंटरी एंगल्स, ठीक है, उसमें क्या होता, सॉरी अलाइड एंगल्स. साइन 270 दिया है तो 270 को हम क्या लिख सकते हैं 360 म्हणजे 2π - 90 या फिर पाई मतलब 180 + 90. दोनों में से कन्वर्जन करेंगे यू विल गेट सेम आंसर. यानी यहाँ पे थीटा अगर हमें 90 मिल रहा है तो डिस्प्लेसमेंट कितना होगा 2r
साइन थीटा बाई 2, थीटा अगर 90 है तो थीटा बाई 2 बनेगा 45, साइन 45 1/√2, तो ये बनेगा 2r/√2। फिर से हम 2 को लिखते हैं √2 इंटू √2 अपॉन √2 इंटू r, √2 कैंसल, √2r इज द आंसर। r कितना है 1 मीटर, तो √2 मीटर ये क्या हो गया, तो निकालो वेलोसिटी। बघा देवेश रेल्वे सिग्नलला अटकला आहे, जिथं अडकला तिथं गाडी बाजूला लावून तो मोबाईलवर लेक्चर करत थांबलाय, असं त्यांनी सांगितलंय मला, तो ऑन द वे आहे। हे डेडिकेशन असलं पाहिजे, उद्या आम्ही तेच करतोय। ईश्वरी गाडी बंद करतो रस्त्याने, सरांना फोटो पाठवतो आणि तिथं बसून लेक्चर करतो। ते तर सगळ्यात बेस्ट फील आहे, डबल स्टँडवर गाडी लावायची, टिफिन काढायचा रोडच्या बाजूला है ना, रोडवर माझ्या बघत बघत मोबाईल हातामध्ये, विषयच नाही मग। नको रेवन, काय आयडिया देऊ नको त्याला, सोडू। ईश्वरी त्याचे आन्सर चुकलेले असतात बेटा, त्यासोबत डिस्कस ना करू तुम्ही, त्यांनी अख्खा क्लास कन्फ्यूज करून ठेवलेला आहे। डिवाइड नहीं है तुझ्याकडून, बस ठीक है। टाइम कितना होगा एक राउंड के लिए 2 सेकंड, 2 कंप्लीट राउंड हो गए तो इकडं सुप्रिया 4 सेकंड, एंड 3/4 राउंड के लिए कितना होगा, फिर कसं काढणार, परत तेच आहे, एक राउंड के लिए 2 है, 2 राउंड के लिए 2 इंटू 2 है, 3 राउंड के लिए 3 इंटू 2 है, 4 राउंड के लिए 4 इंटू 2 है, तो हाफ राउंड बोला तो 1/2 इंटू 2, इसका मतलब 3/4 बोला है, तो ये भी 3/4 इंटू 2 होगा। तो फिर से 2 कैंसिल होके ये बनेगा 3/2, तो ये 4 कंप्लीट थे, 3/2 मतलब 1.5, यानी टाइम आ रहा है 5.5, यानी योर आंसर विल बी √2/5.5 मीटर पर सेकंड। ठीक है, आता याला डिवाइड करा, येतं का डिव्हिजन, 14/56 मतलब 1/4 मतलब 0.25, 0.25 मीटर पर सेकंड। सांगू का डिव्हिजन कसं केलं, जे नाही कळालं ते विचारा बेटा, ठीक है ना, सगळं सांगतो मी, फक्त मी कंडिशन काय टाकली है कि रोज तेच नका विचार, ठीक है। √2 का मतलब होता है 1.4, डिनोमिनेटर में 5.5, दोनों का डेसिमल निकाल सकते हैं 10/10 से मल्टीप्लाई करके। आता 14 4 जा 56 है ना, बरोबर है कि नहीं, तो ये 55 मतलब 56 के क्लोज है, तो ये 1 बनेगा, ये 4 बनेगा, 1/4 कितना होता है 0.25, तेच लिहिले आपण। वेरी गुड, 3.14 ये भी करेक्ट। चलो, स्पीड कैलकुलेट करने के लिए कंडीशन क्या होगी, परत एकदा व्यवस्थित बघा, 2 राउंड कंप्लीट हो रहे हैं, तो 2 राउंड का डिस्टेंस कवर होगा 2 इंटू 2 पाई। अब ये 3/4 राउंड के लिए क्या करना पड़ेगा, परत तेच, हे बघा, एक राउंड कंप्लीट होता है तो 1 इंटू 2 पाई, 2 राउंड कंप्लीट होते तो किती सोपं आहे बघा, 4 राउंड कंप्लीट हो रहे तो 1/2 राउंड कंप्लीट होता तो 1/2 इंटू 2 पाई, तो 3/4 राउंड कंप्लीट हो रहे मतलब 3/4 इंटू 2 पाई, एवढंच। परत तेच 2 इंटू 2 मतलब 4 प्लस मतलब ये बनेगा 1.5 पाई, सॉरी 5.5 पाई। क्या ये डिस्टेंस कवर्ड, अभी डिस्टेंस मिल गया, कितना है 5.5 इंटू पाई, रेडियस 1 है छोड़ दो, टाइम भी कितना है, तो कैंसिल कैंसिल, आंसर विल बी पाई मीटर पर सेकंड। हे कसं आलं नाही कळालं, हे वरचं कळालं 2 इंटू 2 पाई। हे बघा परत एकदा, एक चक्कर कंप्लीट होतोय 1 इंटू 2 पाई, 2 राउंड कंप्लीट हो रहे हैं, 2 इंटू 2 पाई 3 राउंड कंप्लीट हो रहे हैं, तो हाफ राउंड कंप्लीट होगा तो 3/4 राउंड कंप्लीट होगा तो वही क्या हमने 3/4 इंटू 2 पाई। आता 2 कॅन्सल होऊन 3/2 येतं, 3/2 म्हणजे 1.5, तो 1.5 प्लस 4
पार्किंग मध्ये बसून लेक्चर करतोय, रेल्वे गेटला लेक्चर करतोय म्हणतो. चलो नेक्स्ट, आपको बोला है कि एक सर्कुलर ट्रैक है ऑफ रेडियस 1 मीटर, ईच रिवॉल्यूशन कंप्लीट करने के लिए टाइम लगता है 2 सेकंड, एंड बॉडी कर क्या रही है 100 रिवॉल्यूशन कंप्लीट एंड एक 3/4 ऐसे रिवॉल्यूशन कंप्लीट कर रही है. 100 कंप्लीट एंड लास्ट वाला 3/4 रिवॉल्यूशन कंप्लीट कर रही है. क्या होगा? सेम टाइम मैंने पहले 1 सेकंड दिया था, अभी 2 सेकंड. 2 होती का पहले पण. गुड, व्हेरी गुड. देखो कंडीशन क्या है कि अगर 100 राउंड कंप्लीट होंगे तो डिस्प्लेसमेंट 0 होगा. 3/4 राउंड कंप्लीट कर रही है बॉडी, मतलब हमने अभी देखा था कि 3/4 मतलब 360/4 कितना आ रहा है 90 इंटू 3 कितना आ रहा है 270. यानी बॉडी यहां से निकल के यहाँ पे आके रुकेगी, लेकिन डिस्प्लेसमेंट चाहिए तो हम इसको कनेक्ट करेंगे. 360 में से 270 गया, कितना बचा 90. तो फिर से डिस्प्लेसमेंट का एक ही फॉर्मूला है 2r, थीटा कितना है 90/2, मतलब ये आता है √2 टाइम्स ऑफ r. r1 है यानी डिस्प्लेसमेंट सिर्फ √2 होगा. अब टाइम कितना है टोटल? देखो एक रिवॉल्यूशन का 2, तो 100 रिवॉल्यूशन का ये 200 अलग, प्लस एक रिवॉल्यूशन का 2 है तो हाफ रिवॉल्यूशन का 1/2 इंटू 2 होगा, तो 3/4 रिवॉल्यूशन का 3/4 इंटू 2 होगा. कितना आएगा फिर 1.5, यानी कि यहाँ पे स्पीड बनेगी √2 डिवाइडेड बाय 201.5 मीटर पर सेकंड. है ना? सेम आंसर. कशाचं सेम आहे ईश्वरी? चेंज आंसर. चलो फिनिश्ड. काय आलं सर? डिव्हिजन करायचं. मग 1/14 0.7 0.07 007 पर मीटर पर सेकंड. हे काय करताय हा गोळ कळत नाही, आहे की नाही? ज्यांना इथून इथपर्यंत प्रॉब्लेम असेल टेन्शन घेऊ नका, कळालं नाही, काही मोठी गोष्ट नाही. हे तेच आहे जे तुम्ही सेकंड स्टँडर्ड पासून करत आले, आणि हे बाय प्रॅक्टिस येऊन जाईल. हे √2/2 01.5 डायरेक्ट 0.007, हे याचा ताण नका घेऊ बेटा, इथपर्यंत आलं पाहिजे है ना. याला आपण कधी पण 10 मिनिटात क्लिअर करू शकतो, सोपं आहे. नाही चालत आपण मोबाईलवर कॅल्क्युलेटर यूज करू, कळालं ना, जोपर्यंत येत नाही तोपर्यंत. बट हे इथपर्यंत येणं गरजेचं आहे. चलो अब स्पीड चाहिए, वेलोसिटी आ गई, कैसे निकालेंगे स्पीड को? ये सांगू का कसं केलं? √2 मतलब 1.4 है, नीचे कोण आहे 201.5, तर थोड्या वेळासाठी मी याला 14/200 असं कन्सिडर केलं. आता हे इकडे एक डिसिमल, इकडे 2 डिसिमल शिफ्ट केला, त्यामुळे इकडे किती 10 ची पॉवर -1 का +1? -1. तो 14/200 आहे, नाही येत सोडून द्या, 2 चा टेबल तर येतो. 7/100 आहे, 7/100 0.07, 10 की पॉवर और एक -1 ती 0.007. एवढं सोपं आहे. त्यामुळे याचं टेन्शन घेऊ नका, हे येऊन जातं. पण इथपर्यंत आपलं आन्सर आलं पाहिजे, फिजिक्स कळायला पाहिजे. मॅथ्स सर ते आता सेकंड पासून नाही कळालं 10 वर्षात, है की नहीं? 2 दिवसात नहीं कळणार, ते त्याला वेळ लागेल. चलो स्पीड कैलकुलेट करने के लिए फिर से वही कंडीशन, एक राउंड कंप्लीट होता तो 2πr, यहाँ पे 100 राउंड कंप्लीट हो रहे हैं तो 100 इंटू 2πr. उसके बाद में 3/4 राउंड और है, तो एक राउंड में 2πr है, तो ये 3/4 राउंड में तो ये 1.5 आता है. बऱ्याच वेळा केलंय आपण, तो कितना बनेगा ये 201.5 πr. ये बन गया डिस्टेंस. हमें स्पीड चाहिए, स्पीड के लिए रेडियस 1 मीटर है, ठीक है? तो स्पीड क्या बनेगी फिर से पाई 2.5 पाई, आता शिकाला है कि नहीं? 201.5 पाई अपॉन टाइम कितना है 201. कितना आ गया फिर? स्पीड विल बी पाई मीटर पर सेकंड. नेक्स्ट,
तुम्हाला सांगितले जोपर्यंत तुम्हाला येत नाही तोपर्यंत मी तुमची साथ सोडणार नाही. फक्त तुम्ही आहे तिथं स्टिक राहा. कळालं ना? आहे तो कॉन्फिडन्स आपला लूज होऊ देऊ नका. हे येणार आहे आणि करायचं आपल्याला. मी 2-4 दिवसापूर्वी सांगितले तुम्हाला, लोकांनी एवढे मोठे मोठे कामं केले, आपल्याला हेच चिल्लर. ते आपल्या सोबतचेच येडे गाबाळे होते, ते आन्सर देताना आपल्याला येत नाही, की इज्जत आहे की नाही आपली. कळालं ना? हे प्रूव्ह करावं लागेल आपल्याला आहे की नाही म्हणून. ठीक आहे, चला नेक्स्ट. इफ अ बॉडी मूव्स अलॉंग सर्क्युलर ट्रॅक, if a body moves along circular track of radius 50 meter, of radius 50 meter, बॉडी सर्कुलर ट्रैक पे मूव हो रही है जिसकी रेडियस कितनी है 50 मीटर है, एंड बोला है ईच रिवॉल्यूशन के लिए टाइम लगता है 5 सेकंड. देन इफ बॉडी मूव्स फॉर 2.5 revolution, then velocity and speed will be. वेलोसिटी आणि स्पीड आर दिलाय ना. हे बघा 2 रिवॉल्यूशन कंप्लीट हो रहे म्हणजे परत डिस्प्लेसमेंट होगा 0. हे कळते सगळ्यांना आता. 2 राउंड कंप्लीट होंगे मतलब डिस्प्लेसमेंट 0 है. उसके बाद एक हाफ राउंड है, आधा राउंड है, तो आधे राउंड में बॉडी का डिस्प्लेसमेंट कितना होगा यहां से लेके यहां तक. मतलब हे नाही कळालं तर आपल्याला अँगल काढता येतो. 360/2 केलं किती येतं 180. फॉर्म्युला क्या है 2r sin थीटा बाय 2. 180/2 मतलब 90. sin 90 इज 1, यानी डिस्प्लेसमेंट हो जाएगा 2r. r कितना है 50 का डबल मतलब 100 मीटर इज द डिस्प्लेसमेंट. आता टाइम काढायचा है. एक राउंड के लिए, 2 राउंड के लिए 2 × 5. तो 2 राउंड कंप्लीट हो रहे हैं तो ये 2 × 5. आधे राउंड के लिए आधा × 5 कितना होगा फिर 2 × 5 इज 10. 5/2 मतलब 2.5. तो कितना आएगा ये 12.5 मीटर पर सेकंड. फोर गेलं सगळंच गेलं 8 मीटर पर सेकंड. आता कळलं किती लोकांना कळलं. हे आलं पण होतं सेम आन्सर. बाकी ज्यांचं इन प्रोसेस आलंच असतं हे की नाही. मी गडबड केली. ठीक आहे, पुढच्या वेळी मी गडबड नाही करत. आता बेटा स्पीड कॅल्क्युलेट करा एकदम हळूहळू. यू कॅन. डिस्प्लेसमेंट कसं काढलं हे बघ. एक चक्कर कंप्लीट झाला की डिस्प्लेसमेंट ऑलवेज 0 घ्यायचं. जर चक्कर अर्धा कंप्लीट होईल, 1/4 कंप्लीट होईल, 3/4 कंप्लीट होईल, त्यावेळी काय करायचं की या 360 ला जो काही असेल पार्ट त्याने डिवाइड करायचं. मग हे 360/2 किती आलं 180. आणि डिस्प्लेसमेंट काढायचा हा फॉर्म्युला आहे. मग थीटाला 180 म्हटलो आपण. 180/2 90. sin 90 इज 1. 1 × 2r 2r. किती सगळेजण ट्राय करा. कमॉन फास्ट. रॉंग आलं तरी चालेल आंसर. 20 पाई. हे बघा एक चक्कर कंप्लीट होता है तो 1 पाई आर. यहाँ पे 2 चक्कर कंप्लीट हो रहे हैं तो 2 × 2 पाई आर. एंड एक आधा चक्कर कंप्लीट हो रहा है तो आधा × 2 पाई आर. 2 2 कैंसिल. 2 × 2 4. 4 + 1 5 पाई आर डिवाइडेड बाय टोटल टाइम सेम ही होगा. परत तेच एका राउंडला 5 सेकंड, 2 राउंड के 10 सेकंड, आधे राउंड का 2.5 तो कितना आएगा 12.5. रेडियस कितनी है 50. तो ये 1 ये 2 मतलब 20 पाई. आता कसं होतं बघा. हे बाय प्रॅक्टिस कळून जातं की 12.5 आहे ना त्याचा डबल 25 आहे. मग 5 × 5 25 येतात. म्हणून त्यांना कट करून आपण डायरेक्ट 2 लिहिलं. हे याला कुठले थेरी नाही, कुठलं लॉजिक नाही, काहीच नाही. हे फक्त बाय प्रॅक्टिस येऊन जातं. कळालं ना? त्यामुळे याचा ताण घेऊ नका. हे येणारच आहे आपल्याला. फक्त प्रोसेस काय आहे ती अप्लाय करा. कितना आ रहा है 20 पाई. हेच होतं. किती जणांचं आलं सेम आन्सर. गुड. बाकीचे इन प्रोसेस होतं का आलंच नाही. किती लोक असे आहेत की अजून काहीच कळत नाही. जर असं असेल तर बेटा मी तुमच्यासाठी अजून एक प्रॅक्टिस सेशन घेतो.
हे डिफिकल्ट जातंय, थोडासा वेळ लागतोय असं जर असेल तर हे आपलं रेग्युलर लेक्चर सोडून अजून एक आपण प्रॅक्टिस सेशन अरेंज करू, की मॉर्निंगला जी कन्सेप्ट झाली त्यावरचेच क्वेश्चनची प्रॅक्टिस फक्त क्लासमध्ये घेऊ आपण. बट त्याचा टाइम माझ्या अकॉर्डिंग मॅनेज करावा लागेल, तुमच्या अकॉर्डिंग नाही. कळालं ना? करायचं कसं? नको नाही, ज्यांना गरज आहे त्याला. तू तुझं बोल, तुला गरज आहे का? ज्यांना आवश्यकता आहे, ठीक आहे. सो इव्हिनिंग 6:30 to 8 PM फ्रॉम टुडे इटसेल्फ. 1D सुरू झाल्यापासूनचे सगळे परत आपण प्रॅक्टिस क्वेश्चन घेऊ. आता भेटतंय, भंडारा आहे, चला जेवायला, सगळे शिवू नका. ना, ज्यांना वाटतं की नाही मला प्रॉब्लेम आहे, थोडंसं मला रिक्वायर्ड आहे, प्रॅक्टिस झाली पाहिजे, ते या. सगळेच आले तर ऑलवेज वेलकम आहे, काही प्रॉब्लेम नाहीच आहे, नाही म्हणणारच नाही आपण. तुम्ही दिवसभर जरी येत राहिले तरी पण काय ऑफलाईन काय हो. आणि याच्यासाठी तुमचे अदर लेक्चर, तुमचे पॅरेंट्स, ते सगळं तुम्ही मॅनेज करायचं. मला कॉल नाही आले पाहिजे त्यासाठी, कळालं ना? कारण आपले लाईव्ह लेक्चर ऑलरेडी दोन्हीकडे पण चालू आहे, मॉर्निंग पण इव्हिनिंग पण. त्यात पण मी तुम्हाला सांगितलंय कुठली पण एकच बॅच करा, 2-2 बॅच कंपल्सरी. ज्यांच्याकडून 2 टॉपिक होतात सायमल्टेनियसली ते 2 बॅच करा, अदरवाईज एक बॅच डिसाईड करून ती कंटिन्यू करा. तसंच प्रॅक्टिस सेशन हे कॉम्प्लिमेंटरी आहे. हॉटेलमध्ये गेल्यानंतर काय असतं ना कॉम्प्लिमेंटरी, आहे ना, पापड वगैरे, बळजबरी तोंडात घालतात, खा गळजबरी, असं नाही. लागलं तर घ्या, नसेल घ्यायचं तर काही फरक पडत नाही. तसं हे प्रॅक्टिस सेशन कॉम्प्लिमेंटरी, कळतं ना? त्यामुळे मग लगेच नाही नाही, सरांनी परत रात्री पण बोलवलं, घरचे म्हणजे मास्तर येड लागले का फिजिक्सच्या, पोरांना अगोदरच फिजिक्स कळत नाहीये, सकाळी बोलवतो, दिवसभर बसा म्हणतो, दुपारी लेक्चर घ्या म्हणतो, परत आणि संध्याकाळी बी हे काय नवीन, आम्ही काम धंदे करा का ते धंदे करा, हे तुमचं तुम्ही मॅनेज करा बाळा. कळालं ना? फक्त मी तुम्हाला सांगितले, माझी कमिटमेंट आहे, जोपर्यंत तुम्हाला येणार नाही तोपर्यंत मी तुम्हाला सोडणार नाही, फक्त तुम्ही सोबत राहा. कळालं ना? तुम्ही केलं की, आणि हे काय असतं ना, मी एवढं कॉन्फिडेंटली याच्यामुळे बोलतोय की जोपर्यंत आपल्याला येत नाही ना तोपर्यंत एवढं नैराश्य असतं लाईफ मध्ये, कोणी भेटत नाही तोपर्यंत. नंतर कळतं अरली सोपं असतं. तसंच फिजिक्सचं आहे, जोपर्यंत आपल्याला येत नाहीये तोपर्यंत वाटतंय खरंच अवघड आहे, कसं होईल माझं. है ना, झोपल्यास ते पाहायला तर बरं राहिलं असतं, ठीक आहे ना. त्या गोष्टी येतात, आणि जेव्हा हे यायला लागतं का, त्या दिवशी फिजिक्स यायला लागतं ना, त्या दिवशी आपलं, मी बऱ्याच वेळा सांगितलंय, मेंटॅलिटीने लाईफच चेंज होऊन जाते आपली. आता सगळीकडे ऑफलाईन सुरू झाले, रस्त्यावर चालताना बघा, बाकीचे रस्त्यावर चालत असतात, ज्यांना फिजिक्स येतं ते हवेत चालत असतात. कळालं ना? असे तुरळक असतात, 5% ओनली, दिसणार नाही आपल्याला ते, पण चर्चा करताना कॉन्फिडन्स लेवल वगैरे त्या सगळ्या गोष्टीमध्ये कळत. बरोबर आहे की नाही? तर हे थोडस वर्क करावं लागेल आपल्याला. आणि यासाठी मी सांगितलं की आपण, ठीक आहे, काही जणांचं काय होतं, खूप जास्त काय म्हणतात त्याला, लाजाळू असतात, असं विचारू सरांना ऍडिशन. त्यामुळं मीच सेशन घेतोय लाईव्ह, तिथे या, आपण डिस्कस करू. कळालं ना? एक एक क्वेश्चन, एक एक प्रॉब्लेम जोपर्यंत तुम्हाला येत नाही तोपर्यंत आपण त्याला करू, सोडायचं नाही आपल्याला, याला आलंच पाहिजे, असं पण तसं पण. कारण तुम्ही स्वतःसोबत पहिल्यांदा कमिटमेंट केली की नाही मला हे करायचंय, बरोबर आहे की नाही? का असं झालंय, सुप्रिया करते नीट, मग मी पण करते नीट, तन्विषाचं असं काही आहे का कोणाचं? हे आपलं ड्रीम होतं की नाही? जर नसेल तर पडूच नका बेटा याच्यामध्ये, मलाही समजावून सांगा थोडंसं, सर एवढा नका ताण घेऊ, आम्हाला काही एवढी सिरियसनेस नाहीये, म्हणजे मग मी पण थोडा शांत होईल. कळालं ना? पण जर या आपल्या स्वतःसोबतच्या कमिटमेंट असेल, असताना लहानपणापासून ड्रीम बघितलेलं असतं आपण, आपल्यासाठी आपल्या घरच्यांनी, आपल्या घरच्यांसोबत आपल्या सगळे वेल विशर्सनी, बरोबर आहे की नाही? ते असं सोडून द्यायचं हे चिल्लर गोष्टींसाठी, सर्क्युलर ट्रॅक, रेडियस, डिस्प्लेसमेंट, हे नाही शक्य. कसं येत नाही मी बघतो त्याला. आणि हे पुढचे मी 2-3 महिने तुम्हाला यासाठी म्हणतोय की त्याच्यानंतर थोडंसं काय होणार, सिलेबसची परत लेवल, पुढचे टॉपिक्स बघितले आपण कसं आहे, रोटेशनल वगैरे, हे की नाही, ते टॉपिक्स येणार आहेत, त्यांनाही आपल्याला फेस करायचंय. जर आपण हे काय सांगतो मला, या अशा गोष्टीने जर घाबरून पळायला लागलो आपण, हे मोठे मोठे युद्ध पुढे बाकीत आपले, रोटेशनल मेकॅनिक्स, फ्लुइड मेकॅनिक्स, ठीक आहे, त्यानंतर थर्मोडायनामिक्स, थर्मल प्रॉपर्टीज, कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस, इलेक्ट्रोस्टॅटिक्स, करंट, इलेक्ट्रिसिटी, ऑप्टिक्स, मॉडर्न फिजिक्स, सेमी कंडक्टर, इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेस, ड्युएल नेचर, हे सगळे येणार आहे. पण ते काय आहे ना, जोपर्यंत आपला माइंड सेट आहे हे अवघड आहे तोपर्यंत सगळं अवघड आहे. त्या दिवशी वाटायला लागले की हे सोपं आहे तर सगळं सोपं आहे. ते जोपर्यंत बनत नाही तोपर्यंत तुम्ही वर्क करा, मी पण वर्क करायला रेडी. कळालं ना? मी एका टाईपचे घरी जाऊन मोजा नोटबुक मध्ये किती झाले, फक्त व्यवस्थित लिहिले असेल तर. आणि याची आवश्यकता नसते, एका टाईपचं एक झालं, बाकी प्रॅक्टिस मॉड्यूलला दिली, प्रॅक्टिससाठी मॉड्यूल मध्ये दिलेत तुम्हाला, बरोबर आहे की नाही? पण ते तुम्ही प्रामाणिकपणे करत नाही. फक्त आज त्याच्यामध्ये ना तुमचा थोडासा पार्ट तिथे रिक्वायर्ड आहे ना. अनिरुद्ध सारखं मनात आलं की 4 दिवस यायचं आणि लय अभ्यास करायचा, गेला गावाकडे, तिकडं भंड पडू, फिजिक्स, केमिस्ट्री, बायो,
काही घेणते नाही, विहिरीवर उड्या मार, इकडे उड्या मार, इकडे गल्ली गोळा फिर, तिकडे गल्ली गोळा फिर, है ना. एक दिवस जायचं, 4 दिवस गेला, नंतर सर मला काही कळतच नाही, हे खाऊ नये बेटा. कळाल ना. दसऱ्याच्या दिवशी बिचारे इथं संध्याकाळी 6 पर्यंत सोडवत बसले होते, त्यांना याच्यात डिफिकल्टी येते. आपण काय, कळाल ना. मी बोलतो तेवढं सोपं नाहीच आहे, सोपं कधीच सांगितलेलं नाही मी, पण हे इम्पॉसिबल पण नाही, बट केलं तर होणार आहे. मग या छोट्या छोट्या गोष्टी मॅटर करतात. दिवाळी आली, 10 दिवस सुट्ट्या आहे, 10 दिवस सुट्ट्या आहे ना, तर ही तर वर्क करू आपण. ही सगळा जो विषय आपला ह्या 10 दिवसात संपला पाहिजे. मी जर म्हटलं दिवाळीचे 2 दिवस सुट्ट्या, सर नाही सुट्ट्या देऊ नका सर, आमचं फिजिक्सचं प्रॅक्टिस बाकी, घ्या लेक्चर तुम्ही, हे तुमच्याकडून आलं पाहिजे. मी म्हटलं सुट्ट्या नाही, तुम्ही डोक्याला हात लावला, और दिवाळी ना असं कसं करता, काय करता, या गोष्टी नाही व्हायला पाहिजे. हे थोडंसं ऍटिट्यूड तुम्ही चेंज करा. एकदा माइंडसेट बदलला ना की हे खूप सोपं आहे. जेव्हा यायला लागले तेव्हा, बरोबर आहे की नाही. काही येड्यानी करतात क्लासमध्ये, क्वेश्चन संपायच्या अगोदर आन्सर ओढत असतात, बरोबर आहे की नाही. ही एक्साइटमेंट आहे, बाकीच्यांनी येत नाही, माझं आलं, हे आपल्याला पण आलं पाहिजे. कळालं ना. आणि हे फक्त फिजिक्स मध्येच होऊ शकतं, कळालं. लाईफ मध्ये एकच मौका येतो तेवढा, फायनल एक्झाम मध्ये कुठली पण द्या, फिजिक्सचा पेपर असणारच असणार आहे. ज्या दिवशी फिजिक्सचा पेपर असेल, मग तो बोर्ड असेल, सीईटी असेल, जेई असेल, नीट असेल, सगळ्यांचे 12 वाजलेले असतात फिजिक्स बघितल्यानंतर. त्यावेळी इकडं तिकडं बघायचं आणि आपण उड्या मारत मारत पेपर सोडायला पाहिजे. संपले ना तुमच्या समोरचे सगळे तिथं. मी पहिल्यापासून सांगतो की 95% कॉम्पिटिशन मध्ये नाहीच आहेत. आपली कॉम्पिटिशन फक्त 5% लोकांसोबत आहे, कारण 95% ते फिजिक्स येतच नाही, ते करतच नाही, त्यांचं काहीच होणार नाही, ना जेई मध्ये होणार ना नीट मध्ये होणार. त्याच्यामुळे ते ऑलरेडी कॉम्पिटिशनच्या बाहेर आहे. तर मी तुम्हाला सांगितलं युपीएससी एक्झाम कंडक्ट करते है ना, त्यांना सीट, वॅकंट सीट फिल करायचे असतात 400. ऍप्लिकेशन फॉर्म भरण्याची जी काही लिस्ट असते ती 35 to 40 लाख पर्यंत चालली आता, 40 लाख 400 जागांसाठी. कळालं ना. त्यांना माहिती का, त्यांना टेन्शन यायला पाहिजे ना, 400 घ्यायची, 40 लाखाली कसं करावं, हे येडे गावाळे आहेत, बरोबर आहे की नाही. एक तर 40 लाख फॉर्म भरतात, 15-20 लाख एक्झामलाच येत नाही. घरचे म्हटले होते, कुठतरी युट्यूबला बघितलं होतं, लय भारी असतं म्हणून त्यांनी फॉर्म भरलं असतं. मग ते झालं, त्याच्यानंतर एक्झामला येणारे प्री मध्ये तिथले 99% तिथेच आउट होतात. जे रिकामा कचरा होता तो फिल्टर लावून त्यांनी तिथंच बाहेर काढलं. तसं आपलं फिल्टर हेच आहे, जे फिजिक्स करत नाही ते आताच बाहेर आहे कॉम्पिटिशनच्या, त्यांना व्हॅल्यू चिल्लर आहे, हे आपल्या कॉम्पिटिशनलाच नाही, आपल्या आसपास पण फिरकले नाही पाहिजे. हे डिसाईड म्हणजे हे मेंटेन करायचं. मग आपली कॉम्पिटिशन कोणासोबत आहे, ज्याला फिजिक्स आहे, आपली सीट तोच घेऊन जाणार. कळालं ना. कुठली असू द्या, इंजिनिअरिंगची असेल, मेडिकलची असेल, जो फिजिक्स करत नाही त्यांनी किती डोकं आपटलं, बरोबर नाही. काही एक्झाम्पल्स आहेत, बायो 360 आउट ऑफ 360 रिपीट करावं लागतं. कळालं ना. यावर्षीची रिसर्च बायो 360 आउट ऑफ 360 आहेत, बट रिपीट करावं लागतंय. आता तर तुम्हाला सिरियसनेस यायला पाहिजे. आणि एवढं का बरं आपला फिजिक्स भारी आहे हे कळते ना आपल्याला, बरोबर आहे की नाही. फक्त हे करावं लागणार आहे, हे ऍटिट्यूड ठेवा, पळकुटे नाही आपण. कळालं ना. वी आर वॉरियर्स. आज नाही तर उद्या, उद्या नाही तर परवा, नाही तर जिंकणार म्हणजे जिंकणार. कळालं. हे आलंच पाहिजे. आज झोप नाही लागली पाहिजे रात्री. मी सांगतो ना की रात्री 2 वाजता झोपायला गेल्यानंतर 1:15ला झोपीने आपल्याला उठवलं पाहिजे. मला का झोपला काय, फिजिक्सची प्रॅक्टिस बाकी आहे. आपण इथं डिसाईड करतो सगळं झालं, इथं काही होत नाही वर्क, घरी गेल्यानंतर करू. घरी गेल्यानंतर एवढे लेक्चर केले मी दिवसभर, एवढा वेळ आहे मी घरी जाऊन परत अभ्यास करायला, काय केला. मग दुसऱ्या दिवशी टेस्ट पेपर आल्यानंतर रडायला येतं, जग सुना सुना होतं, आहे की नाही, काही ताळमेळच लागत नाही. तर या गोष्टी नकोच बेटा. मग आपलं काय म्हणजे प्रॉब्लेम कुठून स्टार्ट होतं बघा. पहिले टेस्ट होते, ती टेस्ट अवघड गेली का दिवसच खराब जातो. दिवसभर आपलं मन खात राहतं, नाही तू चांगलं नाही केलं आज, बरोबर आहे की नाही. हे जर कन्वर्ट केलं तर लेक्चर पेपर दिला, पेपरमध्ये सगळं आलं, लगेच लेक्चरच्या अगोदर मार्क्स येतात. आता खुशीला सगळं येत होतं आज, फक्त मार्क्स चांगले न आल्यामुळे तिला काही ताळमेळच लागला. हे असतं. इथं मार्क्स आले 175, 180 सांगितले, आपली दिवसभर एनर्जी लेवलच वेगळी असणार. तर रोज स्वतःला खुश ठेवण्यासाठी या गोष्टी करा. आणि हे जोपर्यंत येत नाही तोपर्यंत करा. काही लोक करतात म्हणजे पॉसिबल आहे. कळतंय मला काय सांगायचं ते. ओव्हरऑल डिस्कशनचं परत कन्क्लुजन तेच आहे की हे येणार आहे आणि येईपर्यंत आपल्याला वर्क करायचंय. ज्या तुमच्या अडचणी असतील फिजिक्सच्या कॅल्क्युलेशनच्या त्या डिस्कस करा. सर सोडायलाच कोणी नसतं, ही माझी अडचण नाही भेटत, ते तुम्हाला मॅनेज करावंच लागेल, करायचंय म्हटल्यानंतर. ठीक आहे ना. माझ्याकडे अजून नाही ती, आपण ट्रॅव्हलिंगची पण सुविधा काही दिवसांनी करू. कळाल ना. लेक्चर नसलं मीच घ्यायला येत जाईल, चल मला तेवढं कॅल्क्युलेशन शिकून घेऊ. तेवढंच बाकी राहिलं आता, बरोबर आहे की नाही. है ना. इथं या, आम्ही परत काय एखादी मेस सुरू करून देतो.
असतं ना घरी डबा बनत नाही एवढ्या सकाळी, नको घरून डबा आणू, आम्ही खाऊ घालतो, पण कर अभ्यास. म्हणजे जरी अशी सिच्युएशन आहे की तुम्ही जर डॉक्टर नाही आमची ट्रीटमेंटच कोणी करणार नाही, म्हणून तुम्हाला डॉक्टर बनवायचंय, अशा पद्धतीने तुम्हाला ट्रीट करणं चालू आहे. तर हे करावं लागणार आहे बेटा, आणि हे केलं तर आताच होणार आहे, नाही केलं संपलं. आयुष्यभर ती स्ट्रगल आहे. मग रोजचं 4 घंटे पळून पण नाही होत, कारण सक्सेस इज ए स्टेप बाय स्टेप प्रोसेस. इथं झाले की आयुष्यात होणार आहे, इथं फेल झाले की आयुष्यामधली प्रोबॅबिलिटी लक्षात घ्या 99% संपून जाते. आपण स्वतःला सिंपती द्यायला सुरुवात करतो, ठीक आहे नाही. बिझनेस, वडापाव, पोहे है ना, उस्मानपुरात खूप गर्दी असते गाड्यावर, हे सगळं नाही होत. एकदा जे डिसाईड केलंय ना ते फुलफिल करा, तिथं सक्सेसफुल व्हा, मग सोडून द्या. 720 आउट ऑफ 700 710 मार्क्स घ्या, नका करू एमबीबीएस. हे फरक पडणार आहे का? पण त्याच्यानंतर कुठल्याही क्षेत्रामध्ये तुम्ही गेले, कुठल्याही फील्डमध्ये गेले, ते तुमचं असंच होणार आहे, गेले की तुम्ही सक्सेसफुल होता. कळालं ना? बट हे आता जर नाही झालं, बरेच जण असं मोटिवेशनल स्पीच देताना, पपेट टॉक करताना सांगत असतात ही लाईफ नाही बेटा, 11वी 12वी म्हणजे फायनल नाहीये, हे लाईफ मधला एक टास्क आहे. असं नाहीये, हे सगळे हे चिल्लर फालतू गोष्टी. हे जर नाही झालं ना, लक्षात घ्या आयुष्य एवढं भयानक बदलतं 180 डिग्री. तुम्ही ताळमेळच लावू शकत नाही आयुष्याचा, किती खतरनाक होतं म्हणून. त्यामुळे किती झक मारता येईल ती इथं मारा. हे झालं ना एकदा, तुम्हाला बऱ्याच वेळा या गोष्टी एक्सप्लेन केल्या आहेत. एमबीबीएस आणि एमबीबीएस, सॉरी एमबीबीएस आणि एमबीबीएस सोडून बाकीचे कोर्सेस, याच्यामधला डिफरन्स काय कळालं? तर एक डॉक्टर आहे, तुम्हाला सांगितलं नाही माहित नाही मला, त्यांना असंच भेटायला मला 4-8 दिवस अगोदर अपॉइंटमेंट घ्यावी लागली होती. त्याच्यानंतर पण भेटायला त्यांना काहीतरी 700-800 रुपये पे करावे लागले होते, आणि एका मिनिटामध्ये त्यांनी फक्त काय होतं आणि डिस्क्रिप्शन लिहिलं, चला बाहेर. तर असंच थोडंसं भारी वाटलं ना मला. 8 दिवस वेटिंग, 800 रुपये पे केले, 1 मिनिट तर द्यावं, काही इज्जतच नाही आपली. व नंतर मला त्यांच्याबद्दल कळालं की ते इंडियामधल्या बेस्ट कार्डिओलॉजिस्ट पैकी, म्हणजे त्यांचं टॉपचं नाव आहे त्यांचं. तर ते एका प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये प्रॅक्टिस करतात धूतमध्ये. तर त्या प्रॅक्टिससाठी त्यांना पर मंथ काहीतरी 22 का 20 लाखाचं मंथली पेमेंट आहे त्यांचं, 17-18 दिवस वर्क करण्याचं. त्यानंतर मंथली कमीत कमी ते 8 to 10 हार्ट सर्जरी करतात इंडियामध्ये किंवा अब्रॉड. सर्जरीच्या त्यांच्या मोठ्या मोठ्या सर्जरी असतात ना, ट्रान्सप्लांट असेल किंवा बायप्लस असेल, बायपास असेल असल्या, तर त्या सर्जरीचे त्यांचे कॉस्टिंग काहीतरी 1.5 to 3.5 यांच्या इन बिटवीन असते. असे मिनिमम 10 ते 12 करतात ते पर मंथ सर्जरी हे करून. आणि हे सोडून त्यांची ओपीडी आहे, सांगितलं ना मी, असं 1 मिनिट भेटायचे 800 रुपये. असं ते ओपीडी मध्ये महिन्याचे 10-12 दिवस बसतात, एका दिवशी 100 लोकांना भेटतात. 800 पर पर्सन, 100 किती होतात अप्रॉक्सिमेट, एक्झॅक्ट नाही, आपल्याला काही इन्कम टॅक्स रेकॉर्ड नाही द्यायचं त्यांचं. 800 एका पर्सेंटची, 100ची किती, 80 होतात कितीतरी. असे ते 12 ते 14 दिवस मंथली ओपीडी मध्ये बसतात. ओव्हरऑल कॅल्क्युलेशन करा किती होत. आणि हे सगळं झाल्यानंतर कमीत कमी मंथली 6 to 8 डेज ते वर्ल्ड टूरला जातात मंथली. अशी भारी लाईफ बनवलेली त्यांनी. 24 दिवस काम करणार, 6 दिवस एक देश फिरून यायचा. आणि हे करत असताना वर्ल्ड टूर जे काही आहे त्यांना 1 रुपया पण स्वतः खर्च करावा लागत नाही. जे फार्मा कंपनी असतात ना,
युद्ध करते युद्ध. डाउन. परत तेच बॉडी मुव्हिंग अलॉंग सर्क्युलर ट्रॅक ऑफ रेडियस 5 मीटर. Requires 2 seconds to complete one revolution.
to complete one revolution. Then calculate the speed and velocity. Calculate the speed and velocity of the body. Calculate the speed and velocity of the body in 21 seconds. 21 seconds. काय किती रिव्होल्यूशन सांगितले? अरे मी काय सांगितलं, रेडियस आहे 5 मीटर, completes each revolution in 2 seconds. Then calculate speed and velocity in 21 seconds. तुम्ही रिव्होल्यूशनची वाट बघताय का? ते दिले नाही, आता काढायचे रिव्होल्यूशन किती असतील. किती जण असे आहेत की ज्यांना डायमेन्शन्स आणि एरर याच्यामध्ये पण प्रॉब्लेम आहे अजून? जर असं असेल तर आपण पहिले सुरुवात डायमेन्शन्स पासून करू. कळालं ना? मला एक टॉपिक 100 वेळा शिकवावा लागला, मला अडचण नाही बेटा, फक्त करा तुम्ही. कळालं ना? ज्यामध्ये प्रॉब्लेम असेल आपण इव्हिनिंगला परत डायमेन्शन पासून सगळं सुरू करू. मॉर्निंगच्या लेक्चर मध्ये जेवढं वर्क केलंय त्याच्या 4 पट वर्क करू. एका टॉपिकला आपल्याला 4 महिने लागले, फरक पडत नाही. कळालं ना? सिलेबसचं ताण घेऊ नका. सिलेबस कसा संपतो हे 4 to 5 कळतं तुम्हाला, पण आपल्याला तो 100% कम्प्लिशन करत चालायचं. परत आपण मॉर्निंगला घेतलाय, इथं कन्फ्युजन वाटलं परत इव्हिनिंगला घेऊ, परत तिथं कन्फ्युजन वाटलं परत एखादी रात्री बॅच सुरू करू. कळालं ना? फक्त करा तुम्ही, थांबू नका. चला सोडवा. .5. ये बघा कंडीशन क्या है, 2 सेकंड में 1 राउंड कंप्लीट हो रहा है. 20 सेकंड में 10 राउंड हो जाएंगे. बचा कितना टाइम? 1 सेकंड. तो 1 सेकंड में बॉडी क्या करेगी? आधा राउंड कंप्लीट करेगी. आधा राउंड कंप्लीट हो रहा है मतलब डिस्प्लेसमेंट बनेगा 2r, यानी 10 डिवाइड बाय 21, तो ये बनेगा 0.5 मीटर पर सेकंड. ये होगी वेलोसिटी. नाउ व्हाट अबाउट स्पीड? परत ते स्पीड साठी 2 सेकंड में 1 राउंड कंप्लीट हो रहा था, तो 10 सेकंड में नहीं 10 सेकंड में 5 राउंड, 20 सेकंड में 10 राउंड, आधे सेकंड में आधा राउंड, तो कितने राउंड कंप्लीट हो रहे हैं? 10.5. तो 10.5 एक राउंड में 2 पायर होता है, ये कितना बनेगा? 10.5 इंटू 2 पाई इंटू 5. कळलं ना? अपॉन टाइम कितना है फिर से? 21. परत हे 1 ये 2, ये 2 कैंसल, तो स्पीड आ गई 5 मीटर पर सेकंड. ठीक है, परत तेच करा. मागच्या मंडे पासून सोडवलेले सगळे एक्झाम्पल तोपर्यंत सोडवा जोपर्यंत तुम्हाला भारी वाटत नाही की आता हे यायला लागलेत आपल्याला, याच्यामध्ये प्रॉब्लेम नाही. हे फर्स्ट टास्क, तो झाल्यानंतर मॉड्यूल मध्ये कन्सेप्ट ऍप्लिकेशन 2 पर्यंतचे सगळे सॉल्व्ड आणि अनसॉल्व्ड एक्झाम्पल 5 वेळा सोडून जरी आपला कॉन्फिडन्स येत नसेल, गो फॉर 1 मोर. असं 100 वेळा सोडवावं लागलं तरी चालेल, बट आपल्याला थांबायचं नाही. कळालं? आणि इव्हिनिंगच्या बॅचचं जे मी शेड्यूल सांगितलेलं आहे, ज्यांना वाटतं की सर रिक्वायर्ड आहे त्याची प्रॅक्टिस वगैरे, मला व्हॉट्सअपला मेसेज करा. आपण बघू किती जण येतात, काय येत आहे. एकदा मला डिस्कस करावं लागेल, कारण ती बॅच सिन्सिअरली तुम्ही केली तरच कंटिन्यू होईल. कळालं ना?